हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे रावी रेसिपीच्या नवीन रेसिपीमध्ये। आज मी आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणून शुद्ध गाईच्या तुपातले बेसनाचे लाडू करणार आहे। तर त्यासाठी साहित्य आपण प्रमाणबद्ध घेतले तर लाडू एक नंबर होतात। इथे मी प्रमाण 1 किलो बेसनसाठी 1.5 किलो तूप घेतलेला आहे आणि तो तूप बेसनात आपल्याला 2 टप्प्यात घालायचा आहे। पहिला टप्पा मी 2 ते 3 मिनिटं बेसनमध्ये तूप घालून परतून झाल्यानंतर राहिलेलं तूप घालून नीट एकजीव करत आहे। आणि हे एकजीव करताना आपल्याला गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि सगळं तूप एकदमच घातलं तर गुठळ्या होऊ शकतात, त्यासाठी 2 टप्प्यात घालायचं। इथे 10 ते 15 मिनिटं परतून झाल्यानंतर बेसनाला असा सोनेरी रंग आला तर गॅस बंद करून बेसन पूर्ण थंड झाल्यावर त्यात आपल्याला पिठी साखर घालायचा आहे। पिठी साखर हा आपल्याला 1 किलो बेसनसाठी 1 किलो पिठी साखर असा घ्यायचा आहे। त्यानंतर पिठी साखर मिक्स करताना त्यात 1 वाटी खिसलेला बदाम आणि 8 ते 10 इलायचीचं पूड घालून आपल्याला हाताने तो एकजीव करून घ्यायचा आहे। एकजीव करून झाल्यानंतर लगेचच लाडू आवळायला घ्यायचे आहेत। इथे मी गणपतीच्या प्रसादासाठी इथे मी लाडू छोटे छोटे लाडू आवळून घेत आहे। तर आजची रेसिपी माझी ही आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला नक्की विसरू नका। अजून तुम्हाला कोणकोणती रेसिपी बघायची असतील तर कमेंट करून नक्की सांगा। तर 1 किलो बेसन लाडूमध्ये माझे एवढे लाडू तयार झालेले आहेत। थँक्यू।